दरम्यान धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडल्यानंतरही सातपुडा बंगला सोडलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर आता 46 लाखांचा दंड आहे। मात्र त्यातील 1 रुपयाचाही दंड माफ करू नये असं दमानी यांनी म्हटलंय। मुंडेंचे मोठे नेते मित्र म्हणून दबाव असावा असा आरोप रोहित पवारांनी केलाय, तर मुंडेंबाबत अजित पवार निर्णय करतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज 4 ऑगस्ट आहे, म्हणजे तब्बल 5 महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। मग धनंजय मुंडेंचे अनेक मोठे नेते हे मित्र असावेत, काही भाजपमध्ये आहेत, काही दादा तर त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षातले आहेत, कुठेतरी दबाव तिथं असावा। मला असं वाटतं की तिथं जो नवीन कोणी पदाधिकारी नाहीतर नेता असेल त्यांना तिथं राहण्याची संधी दिली गेली पाहिजे, पण आता शेवटी सरकार त्यांचं आहे, त्या बाबतीत ते काय करतात बघावं लागेल। जे काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।